नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSI मध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, रंजन कोळंबे सरांचं आपण भारतीय अर्थव्यवस्था जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचे रिव्हिजन करणार आहे, पार्ट वाईज रिव्हिजन करणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पार्ट 1 पाहणार आहे किंवा पहिला चॅप्टर पाहणार आहे, मूलभूत संकल्पना म्हणून. ओके, तर पुस्तकाची रिव्हिजन करणार आहे आपण टप्प्याटप्प्यावाईज. सुरुवात करू प्रास्ताविक किंवा अर्थव्यवस्थेचे प्रकार व क्षेत्रामधला प्रास्ताविक म्हणून. मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. तो समाजात वागतो, वाढतो, विचार करतो. त्यात समाजाच्या अस्तित्वाला विविध अंगे असतात, जसे की आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक. ओके, हे संकल्पना आहेत. ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्रांना सामाजिक शास्त्र असे म्हणतात. उदाहरणार्थ इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र. पुन्हा एकदा डेफिनेशन, ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्याला त्या शास्त्राला सामाजिक शास्त्र. आणि ज्या शास्त्रामध्ये मानवी वर्तनाचा आर्थिक बाजूची चर्चा केली जाते, ह्या ठिकाणी सेंटेन्स आहे, मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूची चर्चा केली जाते त्याला अर्थशास्त्र असं म्हटलं जातं. आणि सामाजिक शास्त्रामध्ये काय काय येतं, इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र. सेम डेफिनेशन दुसरी की अर्थशास्त्राची, ज्या मानवी वर्तनामध्ये आर्थिक बाजूची चर्चा केली जाते त्याला अर्थशास्त्र म्हणतात. आणि अर्थशास्त्राला 18व्या शतकामध्ये स्वतंत्र स्थान म्हणून दिलं गेलं. म्हणजे जुना हा शब्द नाही तर ते नुकतंच त्याला अर्थशास्त्रही नाव दिलं. कौटिल्याचं अर्थशास्त्राचे पुस्तक ते वेगळं आहे, ते पॉलिटिकल याच्यावे. पण जे आर्थिक बाजूची चर्चा केली जाते त्याला स्थान 18व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये दिले गेले. त्यानंतर स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी मनुष्य जे आर्थिक व्यवहार करतो त्याला त्या आर्थिक व्यवहाराचा अभ्यास म्हणजे अर्थशास्त्रात केला जातो. या संकल्पना होत्या. मेन पार्ट पाहू आपण. अर्थशास्त्र म्हणजे काय, व्हॉट इज आर इकॉनॉमी. तर आधुनिक अर्थव्यवस्थेचे स्वरूप, आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असले तरी उत्पादन झालं, विभाजन, विनिमय म्हणजे एक्सचेंज म्हणतो आपण, उपभोग, कन्झम्पशन, या 4 प्रकारच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार असं म्हटलं जातं. तर 4 आर्थिक व्यवहाराचे प्रकार कोणकोणते आहेत. एक म्हणजे उत्पादन करणे, त्याचं डिस्ट्रीब्युशन करणे, त्यानंतर एक्सचेंज करणे, विनिमय म्हणतो आपण, आणि नंतर उपभोग घेणे, हा आर्थिक व्यवहार म्हटला जातो. म्हणून या 4 व्यवहारांची संबंधित असलेल्या संस्था, संघटना याच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण झाली तिला अर्थव्यवस्था असं म्हणतात. ओके, संकल्पना समजली म्हणजे अर्थव्यवस्था काय सुरुवातीची संकल्पना आहे. ज्यांना अर्थव्यवस्था हा शब्द माहीत नसेल तर त्यांच्यासाठी किंवा सुरुवातीच्या स्थितीला आपण अर्थशास्त्राची डेफिनेशन पाहतोय. म्हणजे तुम्हाला पूर्ण एंटायरमध्ये जे भारतीय अर्थव्यवस्था आहे ती व्यवस्थित समजेल, म्हणजे याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो. त्यावरून आपण एखाद्या गावाच्या, शहराचा, जिल्ह्याचा, त्यानंतर राज्याच्या, त्याचबरोबर देशाचा म्हणजे संपूर्ण पार्टचा जेवढा अभ्यास करतो अर्थव्यवस्थेची संकल्पना करू शकतो. त्यानंतर अर्थात वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात. त्या देशाची नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय वातावरणातून अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीत फरक निर्माण होतो. ओके, तर आता अर्थव्यवस्थेचे प्रकार पहा. या ठिकाणी उत्पादन साधनांच्या मालकीनुसार, म्हणजे अर्थव्यवस्थेची डेफिनेशन पाहिली. आता त्याचे प्रकार पडतात 2, उत्पादन साधनांच्या मालकीनुसार आणि विकासाच्या अर्थव्यवस्थेनुसार. तर उत्पादनाच्या साधनानुसार त्याची भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था पडतात. भारत काय आहे, मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये पडतो. भांडवलशाही नाही नुसता अमेरिकेवानी, समाजवादी पण नाही रशियावानी. भारत दोन्ही यांचा मिक्सचर म्हणलं जातं किंवा मिक्स आहे, मिश्र म्हणलं जातं त्याला. आता विकासाच्या अर्थव्यवस्था, विकसित राष्ट्र कोणते आणि विकसनशील राष्ट्र कोणते, हे 2 प्रकार पडतात. ओके, त्यानंतर पुढं पाहू अर्थव्यवस्थेचे प्रकार. आता डीपमध्ये पाहणार आहे आपण. उत्पादन साधनाच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थेचे स्थान. आता भूमी, श्रम, भांडवल, उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे म्हटलं जातं. कशाला उत्पादनाची साधने म्हणतात, भूमी, श्रम, भांडवल आणि उद्योजकता यांना उत्पादनाची साधने असे म्हणतात. या आधारावर अर्थव्यवस्थेचे 3 प्रकार गेले. भांडवलशाही अर्थव्यवस्था आपण पाहिलं, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. उत्पादन साधनं कोणती, जे मालकी, उदाहरणार्थ जे समाजवादी अर्थव्यवस्था याच्यामध्ये सरकारी मालमत्ता जास्त असते किंवा सरकारचे मालकी सर्वात जास्त असते. आणि भांडवलशाहीमध्ये खाजगी लोकांची मालकी जास्त असते. आणि मिश्रमध्ये दोघांची पण असते मालकी म्हणतो. उदाहरणार्थ घराची मालकी आपण स्वतःची असते. ओके, त्यानुसार. आता भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे काय. आता हे डेफिनेशन आहेत. कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी म्हणतो आपण. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पन्नाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू सेवांची उत्पादने खाजगी भांडवलामार्फत होते व त्यांची किंमत बाजार यंत्रणेने करावी लागतात, अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणतात. याच्यातले की पॉईंट कोणकोणते आहेत. खाजगी मालकीचे असे हे महत्त्वपूर्ण आहे. त्यानंतर वस्तू व सेवांचे खाजगी भांडवलदारामार्फत वितरण होते. ओके, आपण पाहिलं अर्थव्यवस्थेच्या प्रकारामध्ये वितरण, विनिमय. ओके, त्यापातला वैशिष्ट्य बघा. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे जे अमेरिकेची अर्थव्यवस्था आपण म्हणतो, उत्पन्नाच्या साधनांच्या खाजगी मालकी हक्क भांडवलशाहीची मूलभूत वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर उद्योग व्यवसायाची निवड व त्याची उभारणी यासंबंधीचे निर्णय मालक स्वतः स्वतंत्रपणे घेऊ शकतात. त्यानंतर तिसरं, ग्राहक हे सार्वभौम असतात, कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसार वस्तू व सेवांचे उत्पादन करतात.
ओके. त्यानंतर पुढचं म्हणजे ग्राहक हे सार्वभौम असतात, कारण उत्पादन ग्राहकाच्या पसंतीनुसार वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. हे तर समजलं वैशिष्ट्य तिसरं. चौथं, बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते. पाचवं, किंमत ठरवण्याची प्रक्रिया म्हणजे प्राइसिंग मेकॅनिझम म्हणतो आपण, मुक्तपणे चालते. म्हणजे काय किंमत ठेवायची हे खाजगी मालक ठरवतात. त्यानंतर भांडवलशाहीला मुक्त अर्थव्यवस्था तर म्हणलं जातं, फ्री इकॉनॉमी म्हणलं जातं. तसेच तिला लेझी फेअर, नॉन इंटरव्हेन्शन म्हणजे परहित अर्थव्यवस्था असं म्हणतात, म्हणजे कोणाचे हस्तक त्याच्यामध्ये नसतो. त्यानंतर वस्तू व सेवांची किमती बाजारात मागणी व पुरवठ्यांच्या आधारे ठरवतात, म्हणून तिला बाजार अर्थव्यवस्था किंवा भांडवलशाही अर्थव्यवस्था सुद्धा म्हणतात. मार्केट इकॉनॉमी म्हणतात तिला. ही अर्थव्यवस्था मागणी व पुरवठा या बाजार शक्तीच्या म्हणजे मार्केट फोर्सेस चालणारी स्वयंचलित अर्थव्यवस्था असते. या बाजार शक्तीचा एक अदृश्य हात म्हणजे इनव्हिजिबल हँड या अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असतो. हे आपण वैशिष्ट्य पाहतोय भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे. त्यानंतर सातवे, येथे नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन केले जाते. उद्योजकतेला किंवा संयोजन कौशल्याला भांडवलशाहीत पूर्ण वाव असतो. आता भांडवलशाही, आता फायदे असेल तरी त्याचे काही दोषसुद्धा असतात. तर भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे काही दोष आहेत ते पहा. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण, आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते. जास्तीत जास्त नफा कमवणे ह्या भांडवलदारांचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने गरिबी, बेरोजगारी, कामगार कल्याण, पर्यावरण इत्यादी विचार याच्यामध्ये केले जात नाही. त्यानंतर चैनी व निमचैनीच्या वस्तूच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो, म्हणजे फक्त त्याचंच उत्पादन केलं जातं. ज्या गोष्टीची गरज आहे समजा समाजात, उदाहरणार्थ स्मार्टफोन झाले, तर त्याच गोष्टीवर जास्तीत जास्त भर दिला जातो. गरजेच्या बाकीच्या गोष्टीवर लक्ष दिलं जात नाही, असं त्याचा अर्थ निघतो. अशा अर्थव्यवस्थेत तेजी मंदी नंतर व्यापार चक्रे येत असतात. तेजी दरम्यान किंमत वाढतं, मंदी दरम्यान बेरोजगारीची वाढ होते. हे त्याचे तोटे आहेत भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे. त्यानंतर दुसरी अर्थव्यवस्था म्हणजे समाजवादी अर्थव्यवस्था, सोशलिस्ट इकॉनॉमी. आता याचा अर्थ समजून घ्या. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पन्नाचे साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात, इथे काय शब्द आहे सरकारी, म्हणजे अर्थव्यवस्थेची उत्पन्नाची साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात. वस्तू सेवांचे उत्पादन विभाजन सरकारमार्फत चालते. अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. वैशिष्ट्य पहा. उत्पन्नाची साधने सरकारी मालकीची असतात. साधन सामग्रीचा वापर समाजहितासाठी केला जातो. याची वैशिष्ट्य आहेत. कशासाठी वापर केला जातो? साधन सामग्रीचा वापर समाजहितासाठी, सर्वांना समान. त्यानंतर वस्तू सेवांचे उत्पादन, त्यासाठी उद्योग उपक्रम सुरू करणे, त्यांच्या किमती, त्यांची विक्री व्यवस्था इत्यादीबाबतचे सर्व निर्णय सरकार घेते. हे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य खाजगी व्यक्तींना नसते या ठिकाणी. कशामध्ये? हे समाजवादीमध्ये. त्यानंतर तिसरं, वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाहीत. सर्व आर्थिक निर्णय सरकार घेत असल्याने मूलभूत गरजेच्या वस्तू सेवा कमी किमतीत व योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. उत्पादन कार्य सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याने खाजगी भांडवलांना वाव याच्यामध्ये नसतो. त्यामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व संपत्तीची विषमता कमी करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जातो. त्यामुळे सामाजिक न्याय येतं, असं त्यांचं म्हणजे सोशल जस्टिस म्हणलं जातं, ते त्याच्यामध्ये येतं. किंवा प्रस्थापित करणे हा त्याच्या मागचा अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट असतं किंवा उद्दिष्ट आहे. पाचवं, वस्तू व सेवांचे उत्पादन, वाटप, किंमत इत्यादी बाबी बाजार यंत्रणेवर अवलंबून नसल्याने ग्राहक सार्वभौम ठरत नाही. ओके. देशातील सर्व आर्थिक व्यवहाराचे संघटन सरकारमार्फत चालते. आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून घडून आणली जाते. त्यासाठी साधारण पंचवार्षिक योजना तयार करून घेतली जाते, किंवा रशियामध्ये जी पंचवार्षिक योजना राबवली होती तिला आपण म्हणतो समाजवादी अर्थव्यवस्था. हे त्याचे वैशिष्ट्य होते. सामाजिक न्याय देणं हा सर्वात मोठा म्हणतो ना आपण ॲडव्हान्टेज आहे त्याचा वापर ह्या ठिकाणी समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये केला जातो. आता समाजवादी अर्थव्यवस्थेचे काही दोष आहेत ते पण पाहू आपण. तर समाजवादी अर्थव्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. नंतर राजकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होऊन सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता याच्यामध्ये असते. त्यानंतर सरकारी यंत्रणेमार्फत संस्थानाचा अपयोग होण्याची शक्यता असते. पाचवं, अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता व उत्पादनता कमी असते. 1991 मध्ये सोव्हिएत रशिया USSR म्हणलं जातं, याचे 15 स्वतंत्र राष्ट्रामध्ये तुकडे झाल्यानंतर अनेक समाजवादी देशांनी या अर्थप्रणालीचा त्याग केला. चीनमध्ये समाजवादी तत्त्वाचे स्थिरीकरण करण्यात आले होते. चीन राजकीयदृष्ट्या साम्यवादी आहे, मात्र आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही बनलेला आहे. सेंटेन्स खूप महत्त्वपूर्ण आहे. चीन काय राजकीयदृष्ट्या काय साम्यवादी आहे, मात्र आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही बनलेला आहे. आज केवळ क्युबा व उत्तर कोरियाला मोठ्या प्रमाणात समाजवादी म्हणता येईल या ठिकाणी. आता मिश्र, भारताची अर्थव्यवस्था काय मिश्र आहे, तर त्याच्याबद्दलची बघा, किंवा मिक्स इकॉनॉमी म्हणलं जातं. अर्थ बघा, तर भांडवलशाही आणि समाजात या दोन्हींच्या दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला
मिश्र अर्थव्यवस्था म्हणलं जातं. म्हणजेच नुसतं समाजवादी नाही, नुसतं भांडवलशाही नाही, तर दोघांचे चांगले चांगले घेऊन एक नवीन इकॉनॉमी स्थापन केली, त्याला संमिश्र किंवा मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खाजगी क्षेत्रामार्फत घडून आणले जाते. काही वस्तू सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्ण मक्तेदारी असते. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला असून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली. अर्थात भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा मूलभूत भांडवलशाहीवर आधारलेला होता. 1991च्या आर्थिक सुधारणापासून मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे. कधीपासून? 1991 पासून. ओके, पुन्हा एकदा काय, 1991च्या आर्थिक सुधारणापासून भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे आहे, ते होत आहे. आता त्यानंतर पुढं विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थेचे प्रकार. आता दोन पाहिले त्या अर्थव्यवस्थेचे प्रकार आपण. उत्पादन साधनाच्या मालकीनुसार. आता पाहिले भांडवलशाही एक, समाजवादी एक आणि मिश्र एक. भांडवलशाहीमध्ये पाहिलं अमेरिकेसंदर्भात, समाजवादी चीन, रशिया, क्युबा अशा देशासंदर्भात आपण माहिती पाहिली. आता दुसरा पार्ट त्याच्यातला अर्थव्यवस्थेचे प्रकारमधले पहिला पार्ट पाहिले उत्पादनाच्या साधनांच्या मालकीनुसार, दुसरं म्हणजे विकासाच्या अवस्थेनुसार म्हणतो. ओके, ह्या ठिकाणी दोन प्रकार आहेत, विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्था म्हणून. आता विकसित काय काय आहे ते पहा. तर डेव्हलप इकॉनॉमी म्हणलं आता. विकसित अर्थव्यवस्थामध्ये राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण व शहरीकरण, साक्षरतेचे उच्च प्रमाण, घटता जन्मदर, मृत्यूदर इत्यादी लक्षणे आढळून येतात. पुन्हा एकदा ऐका, विकसित अर्थव्यवस्था डेव्हलप इकॉनॉमी. याच्यामध्ये काय, दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठे प्रमाण असतं, मोठ्या प्रमाणावर औद्योगिकरण, शहरीकरण, साक्षरतेचे उच्च प्रमाण असतं, घटता जन्मदर व मृत्यूदर असतो इत्यादी लक्षणे याच्यामध्ये आढळून येतात. USA जसं काय, UK, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया हे काय आहेत, विकसित राष्ट्र आहेत. त्यानंतर दुसरं म्हणजे विकसनशील राष्ट्र, डेव्हलपिंग इकॉनॉमी म्हणतो आपण. याच्यामध्ये दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण असतं, कमी औद्योगिकरण, कृषी क्षेत्राचे प्राबल्य, साक्षरते कमी असते, लोकसंख्या वाढीचा उच्च दर असतो, हे लक्षणे असतात. भारतामध्ये त्याच प्रमाणात आहे. त्यानंतर पुढचा पार्ट म्हणजे या ठिकाणी सांगितले की मात्र ही राष्ट्रे आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, म्हणून अविकसित किंवा अल्पविकसित म्हटलं जातं. विकसनशील किंवा विकासभिमुख म्हणणे अधिक उचित या ठिकाणी ठरतं. भारत झाले, म्यानमार झालं, पाकिस्तान झालं, श्रीलंका, आफ्रिका, दक्षिण अमेरिकेतील विविध देश याच्यामध्ये येतात. भारत कशामध्ये आहे, विकसनशील अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्थेचे क्षेत्र कोणकोणते आहेत, सेक्टर ऑफ इकॉनॉमिक. तर व्यवसायानुसार कोणकोणते आहेत, प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. प्राथमिक क्षेत्रामध्ये नैसर्गिक साधनसामग्रीचा वापर होतो, कृषी व संलग्न व्यवसाय असतात, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, जंगल संपत्ती, खाणी, खनिज उत्पन्न, कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज याच्यामध्ये येतात. याला काय म्हणतात, कृषी संलग्न क्षेत्र. आता कोणत्या अर्थव्यवस्थेमध्ये, जसं की भारतामध्ये प्राथमिक क्षेत्राचं सुरुवातीला स्वातंत्र्य काळात प्राथमिक क्षेत्राचे प्राबल्य जास्त होते. म्हणजे इकॉनॉमी कशावर चालत होती, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन, कृषी याच्यावर सर्वात जास्त चालत होती, म्हणून तिला सुरुवातीला प्राथमिक क्षेत्र म्हणलं जातं. पण आता भारत प्राथमिक क्षेत्राकडून किंवा कृषीवरून द्वितीय क्षेत्राकडे शिफ्ट झाला आहे, द्वितीय आणि तृतीयकडे. द्वितीय क्षेत्रामध्ये खाणकामावर किंवा जे औद्योगिकरण याच्यावर भर जास्तीत जास्त दिला जातो, तेव्हा हे क्षेत्र त्या संदर्भात आहे. आता ह्या ठिकाणी पाहू शकता, व्यवसायानुसार प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ आणि पंचम, आणि मालकीनुसार सार्वजनिक, खाजगी, संयुक्त आणि सहकार. हे फक्त संकल्पना पाहतोय आपण आजच्या व्हिडिओमध्ये. बघा, द्वितीय क्षेत्रामध्ये उद्योग क्षेत्र सुद्धा म्हणलं जातं किंवा औद्योगिकरण सुद्धा म्हणलं जातं. औद्योगिक क्षेत्र याच्यामध्ये कारखानदारी, विनिमय, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा इत्यादींचा समावेश होतो. तृतीयमध्ये सेवा क्षेत्राचा समावेश होतो. याच्यामध्ये काय काय येतं, व्यापार, वाहतूक, दळणवळण, संरक्षण, प्रशासकीय व्यवसाय, सामाजिक याचा समावेश होतो. आता चतुर्थ व्यवसाय किंवा चतुर्थ क्षेत्र, क्वार्टनरी सेक्टर म्हणलं जातं. याच्यामध्ये बौद्धिक क्षमतेचा वापर जास्त होतो. याच्यामध्ये बघा, संबंध संकल्पनाची म्हणजे आयडियांची निर्मिती, संशोधन विकास, R&D म्हणतो आपण, विशेषकृत ज्ञान, माहिती तंत्रज्ञानाविषयी कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य याचा वापर याच्यामध्ये केला जातो. उदाहरणार्थ या ठिकाणी पाहू शकता, R&D, सॉफ्टवेअरचा विकास, कर प्रबंधन, म्युच्युअल फंड प्रबंधक, पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ यांचा याच्यामध्ये समावेश होतो.
आता 5व्याचा सुद्धा उल्लेख केला जातो बऱ्याच पुस्तकामध्ये. तर क्वायनरी सेक्टर म्हटलं तर काही तज्ञ पंचम क्षेत्रात चतुर्क्षेत्राचा सुद्धा हिस्सा मानतात, पण ते सेपरेट आहे असं. याच्यामध्ये सर्वोच्च स्तरातील निर्णय, हायस्ट लेवल ऑफ डिसिजन मेकिंग म्हणलं आता सरकार, विज्ञान, विद्यापीठ, गैरसरकारी संस्था, आरोग्य सेवा, संस्कृती, प्रसार माध्यमे यांचा सर्वात जास्त वाव असतो याच्यामध्ये अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामध्ये. आता आपण हा पाठ पाहिला, प्राथमिक, द्वितीय. ओके, ह्या ठिकाणी पाहू शकता प्राथमिक पाहिलं आपण, द्वितीय पाहिलं, तृतीय पाहिलं, चतुर्थ पाहिलं, पाचवं पाहिलं. आता अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रामधला मालकीनुसार पाहतोय आपण. ओके, तर सार्वजनिक क्षेत्र मालकीनुसार सार्वजनिक क्षेत्र, पब्लिक सेक्टर म्हणला तर सरकारी मालकी, त्यानंतर व्यवस्थापन व नियंत्रणाखाली असलेले सर्व उद्योग उपक्रमांचा समावेश याच्यामध्ये समाविष्ट होतो. कशाचा होतो? सार्वजनिक क्षेत्रामध्ये सरकारी मालकी. ओके, त्यानंतर व्यवस्थापन व नियंत्रण असलेल्या सर्व उद्योग उपक्रमांचा. सार्वजनिक क्षेत्रात सरकारमार्फत चालू जाते. काय लिहिले? सार्वजनिक क्षेत्रात सरकारमार्फत चालवणारे सर्व उद्योग उपक्रम या सार्वजनिक क्षेत्रामध्ये येतात. आता या ठिकाणी पाहू शकता रेल्वे येतं, शस्त्रास्त्रे, दूरदर्शन, पेट्रोलियम हे काय सरकारी आहेत आणि सार्वजनिक वितरण केलं जातं. खाजगी क्षेत्र, प्रायव्हेट सेक्टर, याच्यामध्ये खाजगी क्षेत्राचा भर जास्त असतो. याच्यामध्ये उद्योग व्यवसायावर खाजगी व्यक्तीची मालकी असते. वैयक्तिक लाभ मिळवणे हे खाजगी क्षेत्राचे मूलभूत वैशिष्ट्ये आहेत, उद्दिष्ट आहेत. कृषी, पूरक उद्योग, लघु उद्योग, घाऊक व किरकोळ व्यापार याच्यामध्ये येतात. ओके, दुसरं झालं. त्यानंतर तिसरं म्हणजे संयुक्त क्षेत्र, जॉईंट सेक्टर. याच्यामध्ये उद्योग व्यवसायावर सरकार तसेच खाजगी व्यक्तींची किंवा व्यक्ती समूहाची मालकी असते. याचे व्यवस्थापन नियंत्रणसुद्धा त्यांच्याच मार्फत केलं जातं. आता सहकारी क्षेत्र हे भारतात काही मोठ्या प्रमाणावर चालतं हे, आणि 3 नंबरचा कोऑपरेटिव्ह सेक्टर, या क्षेत्रात सहकारी. ओके, सहकारी ह्या ठिकाणी पाहू शकता. कोऑपरेटिव्हमध्ये या सहकारी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचा, उद्योगांचा याच्यामध्ये समावेश होतो. सहकारी क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचा उपप्रकार म्हणता येईल. सहकारी क्षेत्रामध्ये मालकी खाजगीपणाऐवजी व्यक्ती समूहाची असते. भांडवलशाही व समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालीचे सुवर्ण मध्य म्हणजे सहकार क्षेत्र होय. सहकाराची वैशिष्ट्ये म्हणजे की सभासदांनी आणलेले भांडवल कितीही असले तरी एक सभासद एक मत या तत्वाने सरकारी संस्थांचा कारभार चालतो. या ठिकाणी बघा माहिती दिली, सार्वजनिक मर्यादित कंपनी व खाजगी मर्यादित कंपनी यांच्यामधला फरक. सार्वजनिक मर्यादित म्हणजे पब्लिक लिमिटेड कंपनी आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हे खूप आहे, हे खूप महत्त्वपूर्ण. याच्यामध्ये बघा पब्लिक लिमिटेड कंपनी, लिमिटेड या ठिकाणी कॉमन असन, पण हा प्रायव्हेट आणि पब्लिक हा शब्द महत्त्वपूर्ण होता. याच्यामध्ये काय, आता पब्लिकमध्ये सरकारी किंवा खाजगी मालकीची कंपनी असून तिची शेअर्स खरेदी किंवा विक्री सार्वजनिक तिथे चालते. आता प्रायव्हेटमध्ये खाजगी मालकीची असून शेअरसुद्धा खरेदी विक्री खाजगीरित्या चालते. भागधारकांची संख्या किमान 7 असते, याच्यात 2 असते. महत्तम सर्वात मर्यादित आहे, याच्यात 50 आहे खाजगीमध्ये. संचालकांची संख्या 3 आहे, याच्यामध्ये किमान याच्यात 2 आहे, इथं 15 आहेत आणि 15 आहेत. ओके, याच्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे. ऑलरेडी आजपर्यंत काय याच्यावर क्वेश्चन नाही विचारला, पण भविष्यात विचारण्याची शक्यता आहे. इथं की समजा सार्वजनिकमध्ये तुम्हाला व्यवसाय सुरुवात करायची असेल तर प्रमाणपत्र आवश्यक आहे. या ठिकाणी प्रमाणपत्र आवश्यक नाही. वैधानिक सभा आवश्यक, याच्या ठिकाणी आवश्यक नाही. नाव पुढे वापरायची संध्या मर्यादित, लिमिटेड वापरायचं असं. आणि या ठिकाणी प्रायव्हेट हा शब्द तुम्हाला लावाच लागणार आहे. ओके, तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता खाली क्वेश्चन आहेत. भांडवलशाही अर्थव्यवस्थेला डॅश डॅश असे म्हणता येणार नाही. ओके, काय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण आजच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 पाहिलं आहे. आता क्वेश्चन नाही घेणार आपण सगळे, याचे ॲन्सरसुद्धा खाली दिलेले आहेत. ओके, तुम्ही ते पाहू शकता. ओके, ह्या ठिकाणी ॲन्सर आहेत त्याचे. ओके, व्हिडिओ पॉज करून ते क्वेश्चन आणि ॲन्सर सोडा तुम्ही. ओके, तुम्हाला एकदा रिव्हिजनसाठी क्वेश्चन घेतो खाली. ओके, तर मित्रांनो हा कोळंबे सरांचा पार्ट 1 होता, चॅप्टर फर्स्ट. हा पार्ट तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असं नक्की व्हिडिओ लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.